हे बघा अजून धाव ना, अजून धाव. तू धावत काय स्लीप झाला. मोय मोय हो गया उसके साथ. नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांच्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आम्ही चाललोय कोकणात, म्हणजे की मालवण. तर ही ट्रिप अशी होणार आहे की सध्याशी आमची 6 वाजता ट्रेन आहे. आता वाजलेत सकाळचे, तुम्ही बघू शकता 4 वाजलेत. तर आता पॅकिंग विकिंग झाली आमची. आता मम्मी पप्पा येतील खाली, मग आम्ही बॅग घेऊ आणि मग. तर फायनली आता आम्ही स्टेशनला पोहोचलोय. एवढा कष्टानंतर हे बघा काय चाललंय. चाललोय फक्त 5 दिवसाला, पण सामान बघा. बघा सामान बघा, आमच्याकडे सामान किती आहे बघा. सामान बघा, एवढे कष्ट. आणि तुम्हाला माहितीये आपल्या घरात ना, सगळ्यांच्या घरात एक असा व्यक्ती असतो ना, ज्याला ना जाम घाई असते. म्हणजे आता आमच्या घरात आमचे पप्पा आहेत. सकाळी 3 वाजल्यापासून चला जाऊया, निघूया निघूया निघा चाललंय नुसतं. आमची ट्रेन आहे 6 वाजता. हा, 6 वाजताची ट्रेन आहे. आता 3 वाजल्यापासून निघायची काय गरज आहे. हा, अर्ध्या तासानंतर ट्रेन आली आहे आता. हा, ही बघा, हे बघा, शेवटी आमची ट्रेन आली आहे. आता ट्रेन मध्ये सामान विमान चढवायचंय. त्यात साला सामान इतकं आहे ना की चढवताना जीव जाणार आहे आमचा. बघूया आता काय, घरचा मोठा मुलगा आहे, सामान तर उचलायला लागणार, ऑप्शन नाही. ट्रेन मध्ये चढायला गर्दी तर बाबा आहे बघा. म्हणजे असे चालले जसं की आयुष्य त्यांना कुठे जायलाच भेटत नाही. माणूस की माझी गोष्टच नाही राहिली यांच्या अंगात. काय बोलायचं आता भाई. ट्रेन मध्ये चढलोय आता. धक्कामुक्की तर अशी करतात ना की झाला, म्हणजे ट्रेन कुठे पळूनच चालली, जसं की थांबणारच नाही ट्रेन. हे बघा, माझ्या घरच्यांना तर माझं काही पडलंच नाही. हे असे पुढे गेलेत ना की काय बोलायचं. ते बघा, ते बघा, ते बघा किती लांब. ते बघा, आता आमच्यात एक घपला झालाय. आमच्या सगळ्यांची तिकीट सोबत आली, फक्त एकच तिकीट आहे पप्पांची. डायरेक्ट 8 डब्बे वेगळे आले. 8 डब्बा, 8 डब्बे लांब आले. आता बघूया, आता इथे सांगता मी एकाला कोणाला तरी की थोडं ऍडजस्ट करायला. बघू आता कोण ऍडजस्ट करतं की नाही. आता फायनली आम्ही गाडीत सेटल झालोय. आता बसलोय जरा, सगळे निवांतपैकी बसलोय. रात्र बघा झोप झाली नाही. सकाळी 4 वाजता का 3 वाजता उठलोय. त्यापासून निघा निघा चाललेलं आहे यांचा. आता आता जरा निवांतपैकी झोपतो आणि जरा आराम करतो मस्तपैकी. भेटतो डायरेक्ट कुडाळ स्टेशनला. जाऊ. तर फायनली आम्ही कुडाळ स्टेशनला शेवटी पोहोचलोय. आता इथून गाडी येणार आहे आम्हाला घ्यायला. आम्ही 4 व्हीलर, म्हणजे जे जिथे आम्ही स्टे करतोय ना, हॉटेलवर राहतोय ना, त्या हॉटेलवाल्याने म्हणजे आम्हाला गाडी बुक करून दिली आहे. तर त्याचीच गाडी आम्हाला घ्यायला येते आता. तर इथून प्लॅटफॉर्म 1 वर उतरले. आता दुसऱ्या साईडला जायचंय. गर्दी बघा, गर्दी ही बघा, गर्दी बघा. म्हणजे जेव्हा मी कुठे निघतो फिरायला, तेव्हा सगळ्यांना फिरायचं असतं. म्हणजे हा, बाकी अख्खा महिना सोडून यांना याच महिन्याच्या शेवटलाच यांना बाहेर निघायचं असतं. काय बोलायचं एकेकाला कळत नाही आता. हॅलो, बोल. सबस्क्राईब करा बोल. नाही नाही मोबाईल में आता ही नहीं. नहीं आता. क्यों नहीं आता. आया ही नहीं है. हाय भैया. काय बोल बाय. हाय हाय हाय. नाव काय तुझं. रुद्रा. पूर्ण नाव सांग. रुद्रा अविनाश चव्हाण. ओके, चला भेटूया. बाय बाय गाईज. सबस्क्राईब त्याला बोलू, सबस्क्राईब करायला. सबस्क्राईबर. मुलगा छान होता तसा बोलायला. उतरत होतो त्या उतरताना विचारतो की यूट्यूब चॅनलचं नाव काय. जरा कसं चांगलं वाटतं कोणी असं विचारलं ना यूट्यूब चॅनलचं नाव बिव काय, चांगलं वाटतं. नाही नाही
हा असं मनाला शांती भेटते, खुशी वाटते मनाला. रूम वरती पोहोचलो आम्ही आता. आता इतकी भूक लागली ना दुपारी. हे बघा अजून धाव ना, अजून धाव. तू तो धावत काय काय स्लीप जरा. मोय मोय हो गया उसके साथ. आम्ही येऊन आम्हाला एक अर्धा पाऊण तास झाला असेल. आम्ही आता इथे फ्रेश बीच झालो. आता प्रचंड भूक लागली तर आता चाललोय जेवायला आम्ही. बघू आता जेवायला काय. गरज इथे व्हेज थाली आली आहे. हे बघा हे नॉनव्हेज आहे. हे लोक हे नॉनव्हेज खाणार आहेत सगळे. हे सगळे नॉनव्हेज खाणार आहेत. तर नॉनव्हेज सोडले तर आपलं कारण आपल्या व्हेज तर खावं लागणार आहे. हे काय बोल. नॉनव्हेज हे नॉनव्हेज खाणार आहे आणि आम्ही व्हेज खाणार आहे. बघा काय दिवस आले ते. काय काय मला इतकं नॉनव्हेज खायचो. आता जाऊ दे, शब्द नाहीत माझे, जाऊ दे. तर आता जेवण झालंय पोटभर. जेवण मस्त होतं. व्हेजचं जेवण पण चांगलं होतं आणि हे लोक बोलतात नॉनव्हेज पण चांगलं होतं. पण व्हेजची क्वांटिटी पण चांगली होती आणि जेवण मस्त होतं. आता झाले जेवण. आता सगळे फिरतायत इथे मस्तपैकी. हे बघा हे पूर्ण त्यांचं हॉटेल आहे आणि इथे जेवणाचं आहे आणि ही त्यांची मागची जागा आहे. त्यांचे बाग आहे मागे पूर्ण. आंब्यांचं झाडं बिड आहेत. बघा म्हणजे जागा मस्त आहे एकदम हिरवगार. हे बघ आंबे पडले ते बघ. हे बघ हे बघ हे बघ. अरे हे बघ ना ते बघ. उचल ते. हे चांगलं आहे. तो पण उचल. हा बघ हा एक भेटला बघ. तिकडे पण आहे. हे तर फुकटेच आहे ते दोन. ए लिंबू लिंबू. ए लिंबू लिंबू. जागा मस्त आहे भाई. आता आम्ही जेवलेलो आहे. आम्ही चाललो आंबे काढायला. हा हा माहिती आहे जेवलात ते. हे बिना छपी फणसाचं पण झाड आहे का इथे. नाही रे तरी कापून टाकला असेल पण तो आंबा पण नाही पण आहेत नाही बघ ना किती आंबे पडले आहेत. हे बघ येते चांगले. मी तो असेच पडलेले घरी घेऊन जाऊ. मस्त आहे. दोन आंबे मिळाले. एक तर पिकलेला आहे मस्त पैकी. नाही ना चांगले येतोय. जागा बघा भाई काय मस्त जागा आहे. म्हणजे गाव असावा आणि गावात एक मस्त की असं घर बांधावं आणि एवढी मोठी जागा असावी. हा काय जागा आहे. वा तर आता झोपून बिपून आम्ही फ्रेश झालोय मस्तपैकी. आता रेडी पण झालोय. मी आउटफिट बघू शकतात. हे बघा मस्तपैकी रेडी झालोय. आता आम्ही चाललोय इकडच्या जवळपास बीच वगैरे आहेत ना ते जागा एक्सप्लोअर करायला. आता बघू. हा आलाय घ्यायला आम्हाला. हा घ्यायला आलाय. हा पुढेच बसतोय मी. तुम्ही ज्या पण मालवण मध्ये याल या माणसाला कॉन्टॅक्ट करा. ह्याचा नंबर मी तुम्हाला पाठवतो. ह्याला यायला आता आम्ही चाललोय टेम्पोतून. मजा येणार आहे जायला मस्तपैकी. मागे बसून पूर्ण एन्जॉय करायचंय. 5 वाजता जायला पाहिजे होतं म्हणजे. ह्यांना हकलावा पहिले. तिकडे त्याच्या बरोबर. तर आता आम्ही चाललोय बीच वरती. अशा बघा तुम्ही व्ह्यू बघू शकता का बघा. ते मस्त पैकी व्ह्यू आहे.
कुठचा बीच बोललास? भोगवे. तर आम्ही भोगवे बीचवर चाललोय. कोकणातलं एकदम प्रसिद्ध बीच आहे हा. तुम्हाला जेव्हा पण यायचं ना या माणसालाच मी कॉन्टॅक्ट करा. हा तुम्हाला मस्त की सगळ्याकडे फिरवेल. हा आपण डिस्काउंट पण घेऊ याच्याकडून. डिस्काउंट भेटेल तुम्हाला. त्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा. अजून काय काय आहे ते फिरण्यासारखं? मला वेळ भेटायला पाहिजे. हे स्कुबा विबा बंद केलंय. हा. त्यात अजून मजा आहे. हा ना. बरं यायला. हा पुढच्या टायमापासून एप्रिल. पुढच्या टायमापासून एप्रिल. तर आम्ही आता इथे भोगवे बीचला पोहोचलोय. तर इकडचा व्ह्यू तर मस्त आहे. बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघू शकतात. हे बघा, हे बघा व्ह्यू बघा. हा मधला पॉइंट आहे ना, इथे जास्त लोक नाही आहेत. तर ही जागा मस्त आहे. आता आपल्याला जायचंय तर समोरच्या पॉइंटवर तिथे जायचं आपल्याला. आता ते बघूया आता. तर चला बघूया जाऊन नक्की हाय काय काय नाही तिथे. एक तर झाला मी चष्मा घातला नाही, त्यात मला अर्ध्या गोष्टी दिसत नाहीये. मी माझं कसं चालतं मला माहिती. तो बघा व्ह्यू बघा. आजचा आमचा दिवस इथे संपलाय. खूप धावपळ झाली आज, खूप ट्रॅव्हलिंग झाली, खूप थकलोय आज. जास्त वेळ फिरलो नाही, फक्त एक बीच फिरलोय आणि थोडा जवळच्या जागा केल्या आहेत. आता आता जेवण बिवून पण झालंय. आता डायरेक्ट झोपायचं वरती रूममध्ये जाऊन. आणि सकाळी कसं लवकर उठायचं ना 8 वाजता. आणि आता उद्या लांबची ट्रिप होणार आहे. उद्या लांबचे जे मंदिर आहेत आणि अजून काय जागा आहेत, स्पॉट्स आहेत, ते कव्हर करायचे. तर भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. चला टाटा बाय बाय. पीस आउट.